या लेक्चरमध्ये आपण फ्युचर ऑफ इंटरनॅशनल फायनान्स बघणार आहोत. ओके, इंटरनॅशनल फायनान्सची वैशिष्ट्ये काय आहेत, ओके, ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे एक्सपांडेड अपॉर्च्युनिटी टू बिझनेसला अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे की आपण ते आपला व्यवसाय वाढवू शकतात. कसं? राईज मोर फंड्स थ्रू लेस कॉस्ट ऑफ कॅपिटल. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटलसाठी येणारा खर्च, म्हणजे कॅपिटलवर आपण व्याज देतो, इंटरेस्ट देतो, डिव्हिडंड देतो, या सगळ्यांना काय म्हणतात? कॉस्ट ऑफ कॅपिटल. आपण काय करू शकतो? बिझनेस कॅन राईज मोर फंड. बिझनेस जास्त प्रमाणात फंड राईज करू शकतो आणि ते पण खर्च काय असतो? कॉस्ट ऑफ कॅपिटल काय असतो? कमी असतं. त्यामुळे ही एक अपॉर्च्युनिटी आहे. दुसरं आहे काय? ओके, अपॉर्च्युनिटी आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. बघू आपण पहिलं वैशिष्ट्य बघू एक एक करून. ओके, बघूया. ड्यू टू ग्लोबलायझेशन बिझनेस देअर इज अन एक्सपांडेड अपॉर्च्युनिटी टू द बिझनेस. बघा, ग्लोबलायझेशनमुळे काय झालं? बिझनेसला अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे, ते एक्सपांडेड करू शकतात त्यांचा बिझनेस कॅन राईज मोर फंड थ्रू लेस कॉस्ट ऑफ कॅपिटल. कमी खर्चात ते जास्तीत जास्त फंड राईज करून काय करू शकतात? जास्त कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये मोर फंड लेस कॉस्ट ऑफ कॅपिटल, यामुळे त्यांना जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो. त्यामुळे ते आपला बिझनेस वाढवू शकतात. ओके, हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? फॉरेन एक्सचेंज रिस्क. आता बघा, आपण जेव्हा आपण काय करत असतो? फॉरेन मार्केटमधनं पैसा घेत असतो. आपला 1 रुपया तिकडे 50 रुपयाबरोबर असतो. ओके, म्हणजे 50 रुपये आपण द्यायचे. सॉरी, आपलं त्यांचं $1 आपले 50 रुपयाने एवढं असतं. म्हणजे आपण 50 रुपये देऊन काय घ्यायचं? $1 घ्यायचं. आणि आपण फंड राईज केला आणि उद्या रुपयाची घसरण झाली आणि रुपया एकदम 100 रुपये बरोबर $1 झाला, तर आपलं काय होईल सांगा? आपल्याला 100 रुपये द्यावे लागतील. मग हा आपला काय जाणार? म्हणजे घेताना आपण किती रुपये घेतले होते? फक्त $1 म्हणजे 50 रुपये घेतले होते आणि देताना मात्र आपल्याला $1 बरोबर 100 रुपये द्यावे लागले. तर ही काय आहे? फॉरेन एक्सचेंज रिस्क आहे. इट इज अ फायनान्शियल रिस्क दॅट एक्झिस्ट वेन अ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इज डिनोमिनेटेड इन अ करन्सी अदर दॅन द ऑफ द बेस करन्सी ऑफ द कंपनी. कंपनीची बेस करन्सी कुठली? देशाची करन्सी. आणि अदर करन्सी म्हणजे काय? आपण जर अमेरिकेकडनं पैसा घेतला तर तेव्हा ही एक्सचेंज रिस्क असू शकते. ओके, 4च वैशिष्ट्य आहेत. ही फॉरेन एक्सचेंज रिस्क समजली. पुढचं आहे इम्परफेक्ट मार्केट. मार्केट म्हणजे काय? इकडे जे गोष्टी घडत असतात या मार्केटमध्ये ते परफेक्ट नसतात, म्हणजे एका नियमानुसार चालणारे, किंवा आपण माहिती परफेक्ट मार्केट म्हणजे काय? जिकडे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन असते, पूर्ण स्पर्धा. आणि इम्परफेक्ट म्हणजे काय? जिकडे आपल्याला त्रुटी असतात. तर मार्केट हे कशी असतं? त्रुटीचं मार्केट असतं. ओके, तर ते आपण आता बघूया. ड्यू टू डिफरन्स इन लॉ अँड कस्टम्स अमंग द कंट्रीज. बघा, ड्यू टू डिफरन्स इन लॉ वेगळे असतात, कायदे, कस्टम वेगळे असतात, म्हणजे जे आपल्या ज्या परंपरा, रूढी वगैरे सगळे काय ते वेगवेगळे असतात. अमंग द कंट्रीज, वेगवेगळ्या देशात. टॅक्स सिस्टीम वेगळी असते, कल्चर डिफरन्स असतो, बिझनेस प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या असतात. देअर इज द डिस्टिंग बिटवीन द इंटरनॅशनल फायनान्स अँड डोमेस्टिक फायनान्स. या डोमेस्टिक फायनान्स आणि इंटरनॅशनल फायनान्समुळे यामुळे काय पडतो? फरक पडतो. म्हणजे त्यांची टॅक्स सिस्टीम दोघांची वेगवेगळी असते. ओके, कल्चर डिफरन्स असतो, बिझनेस प्रॅक्टिसेस वेगवेगळे असतात, त्यामुळे काय पडतो? फरक पडतो. ओके, कुठचा? इंटरनॅशनल फायनान्स अँड डोमेस्टिक फायनान्स. ओके, आता पुढे बघूया. सो इट इज सेड देअर इज ऑलवेज अन इम्परफेक्ट मार्केट. त्यामुळे काय म्हटलं? आता मार्केट हे नेहमीच काय आहे? इम्परफेक्ट मार्केट आहे. काय? कशाला? कारण प्रत्येक गोष्ट काय असते? वेगवेगळी असते. ड्यू टू इम्परफेक्ट मार्केट इन्व्हेस्टर्स आर रिस्ट्रिक्ट टू अ लिमिट टू इन्व्हेस्ट अँड मॅनेज देअर पोर्टफोलिओ. त्यामुळे काय होतं? इन्व्हेस्टरवर बंधनं येतात. ते आपली इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे लिमिट करू शकतात आणि त्यांना पोर्टफोलिओ त्यांचा मॅनेज करावा लागतो. हे झालं. आता पुढचं आहे पॉलिटिकल रिस्क. शेवटचं वैशिष्ट्य काय आहे? पॉलिटिकल रिस्क. आता पॉलिटिकल रिस्क म्हणजे काय ते बघूया. इंटरनॅशनल फायनान्स सिस्टीम अफेक्ट बाय द गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड पॉलिटिकल इश्यूज. म्हणजे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे काय असतात. आता बघा, आधी बराक ओबामा हे होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आता कोण झाले? ट्रम्प झाले. आपण जर बराक ओबामा असताना जर इन्व्हेस्टमेंट केली असतील आणि आता ट्रम्प झाल्यावर इन्व्हेस्टमेंट केली, तर दोघांच्या पॉलिसीज वेगवेगळ्या असल्या तर बिझनेसला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. इंटरनॅशनल फायनान्स सिस्टीम अफेक्ट बाय द गव्हर्नमेंट पॉलिसी अँड पॉलिटिकल इश्यू. सो देर इज अ रिस्क ऑफ पॉलिटिकल अँड गव्हर्नमेंट इश्यू. त्यामुळे पॉलिटिकल अँड गव्हर्नमेंट इश्यूमध्ये काय असते? रिस्क असते. ड्यू टू अनफेवरेबल पॉलिटिकल
policies, international finance can be अफेक्टेड. अनफेवरेबल पॉलिटिकल पॉलिसीज जर आल्या म्हणजे ओबामाचे आपल्याला फेवरेबल होते आणि ट्रम्पच्या जर अनफेवरेबल असतील तर त्यामुळे आपला इंटरनॅशनल फायनान्स काय होऊ शकतो, अफेक्ट होऊ शकतो. ही आपलं फीचर याची किती बघितलं आपण, फक्त 4. पहिली काय, एक्सपांडेड ऑपॉर्च्युनिटी टू अ बिझनेस, फॉरेन एक्सचेंज रिस्क, इम्परफेक्ट मार्केट अँड पॉलिटिकल रिस्क. ओके, मग हा लेक्चर थांबवतो. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या गोष्टी बघू. ते काय बघणार आहोत, गोल्स ऑफ इंटरनॅशनल फायनान्स. ओके, आणि पुढे बघणार आहोत चॅलेंजेस इन इंटरनॅशनल फायनान्स. हे 2 गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या आहेत. ओके, आता आपण हा लेक्चर थांबूया.